40पेक्षा जास्त वय असणाऱ्या स्त्रियांसाठी गर्भाशयाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण या वयानंतर शरीरात हार्मोन्समध्ये बदल होऊ लागतात. रजोनिवृत्ती जवळ येते आणि गर्भाशयाशी संबंधित आजार जसे की PCOD, गर्भाशयाचा कॅन्सर, गर्भाशय खाली येणं यासारखा धोका वाढू शकतो. पहिलं महत्त्वाचं म्हणजे हार्मोन संतुलित ठेवणं गर्भाशयासाठी खूप महत्त्वाचं आहे. 40 नंतर इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन्स कमी होऊ लागतात आणि हे गर्भाशय कमजोर करण्यास कारणीभूत ठरू शकतात. त्यासाठी काही योग्य सवयी लावणं गरजेचं आहे. जसं की दररोज 30 ते 45 मिनटं वेगानं चालणं, सायकलिंग करणं, योगा करणं, पुरेशी 7 ते 8 तासाची झोप घेणं, ताण कमी करण्यासाठी मेडिटेशन, प्राणायाम करणं, वजन जास्त असेल तर ते कमी करणं. पोटावरील चरबी गर्भाशयावर दबाव टाकते. आहार गर्भाशयाला निरोगी ठेवणारा असावा. त्यासाठी तुम्ही तीळ, अळशी, बदाम, अक्रोड घेऊ शकता. यामुळे तुमचे हार्मोन्स संतुलित राहतात. हळद, दालचिनी, सूंठ सूज कमी करतात. सूप, भाजलेले हरभरे, डाळी, प्रोटीन यामध्ये भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे गर्भाशय मजबूत राहतं. हिरव्या पालेभाज्या, गाजर, बीट रक्तशुद्धी करतात आणि हिमोग्लोबिन वाढवतात. ताक, दही, कोकम आतड्याचं आरोग्य सुधारवतात. हळद गरम आणि दूध गरम करून जर पिलं तर वेदना कमी होतात. जास्त तळलेले पिझ्झा, बर्गर, केक शक्यतो टाळा. जास्त साखर, जास्त मांसाहार, जास्त चहा, कॉफी घेणं हे आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाही. त्याचप्रमाणे कोल्ड्रिंक आणि पॅकेज्ड ज्यूस हेही पूर्णपणे टाळा. त्याचप्रमाणे पेल्विक फ्लोअरचा व्यायाम करा, जसं की गर्भाशय खाली येण्यापासून संरक्षण मिळतं. 40 नंतर स्नायू स्थिथिल होतात, त्यामुळे गर्भाशय खाली येण्याचा धोका वाढतो. त्याचप्रमाणे केगल एक्झरसाइज दिवसातून 2 वेळा 10 ते 15 मिनटं नक्की करा, जसं की बटरफ्लाय पोज, भुजंगासन यासारखे आसनं तुम्ही नक्कीच करू शकता. आणि हे व्यायाम गर्भाशयाची पकड मजबूत करतात आणि लैंगिक आणि मूत्रसंस्थेचे आरोग्य सुधारवतात. गर्भाशयातील सूज, पाळीतील अनियमितता याकडे दुर्लक्ष करू नका. कारण 40 नंतर अशी लक्षणे जर दिसत असतील तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांकडे जाऊ शकता आणि योग्य तो सल्ला घेऊ शकता. जसं की पाळी अनियमित असणं, जास्त रक्तस्राव असणं, सतत खाली पोटात दुखणं, कंबरदुखी, पाळी नसतानाही रक्तस्राव होणं किंवा पांढरा स्राव जास्त असणं, मूत्रावर दाब येणं किंवा वेदना होणं, लैंगिक संबंधाच्या वेळी वेदना होणं. ही लक्षणे फायब्रॉइड्स किंवा अंडाशयाचा आकार, गर्भाशयाचा कॅन्सर याचे संकेतही असू शकतात. त्याचप्रमाणे कॅल्शियम आणि लोह गर्भाशय आणि हाडे हे दोन्हीसाठी आवश्यक आहे. 40 नंतर शरीरात रक्त कमी होतं आणि कॅल्शियमही कमी होतं. त्यामुळे दररोज कॅल्शियम आणि व्हिटॅमिन आणि आयर्न म्हणजेच लोह यांची मात्रा योग्य प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये जाणं खूप गरजेचं आहे. आणि हे नैसर्गिकरित्या मिळवण्यासाठी तुम्ही दूध, ताक, तीळ, बाजरी, पालेभाज्या, खजूर, मनुका, चणा, डाळी यांचं सेवन करू शकता. पोट आणि कमरेवरील चरबी नियंत्रणात ठेवा. पोटावर फॅट वाढलं की हार्मोन्स बिघडतात, गर्भाशयावर दबाव येतो, पाळी अनियमित होते आणि याचा सर्व परिणाम आपल्या शरीरावरती होतो आणि त्याचमध्ये जास्त प्रमाणावरती परिणाम हा गर्भाशयावर होतो. त्याचप्रमाणे साखर कमी खा. रात्री 8 नंतर जेवण करणं बंद करा. रोज चाला. त्याचप्रमाणे दरवर्षी गर्भाशयाची तपासणीही करणं खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्ही डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेऊन पेल्विक सोनोग्राफी करू शकता, थायरॉईडची सोनोग्राफी करू शकता, तुमचा HB कसा आहे यासारख्या तुम्ही सोनोग्राफी करून नक्कीच तुमचं आरोग्य कसं आहे हे पाहू शकता. त्याचप्रमाणे कोणताही त्रास नसला तरी तपासणी करणं खूप महत्त्वाचं आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे मानसिक आरोग्य आणि सेक्स लाईफ. 40 नंतर मनस्थिती बदलते आणि हे नैसर्गिक आहे. त्यामुळे ताण, चिडचिड, राग, उदासीनता येतेच. यासाठी नवरा बायकोमध्ये संवाद असणं खूप गरजेचं आहे. प्रेम आणि शारीरिक निकटताही राखणं खूप गरजेचं आहे. तुमच्या पार्टनरसोबत सहकार्याने लैंगिक जीवन ठेवा. स्वस्थ लैंगिक जीवनामुळे रक्तसंचार वाढतो आणि गर्भाशय मजबूत राहतं. 40 नंतर गर्भाशय निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार, व्यायाम, तपासणी,
मानसिक तंदुरुस्ती आवश्यक आहे आणि ही काळजी घेतली तर 50 ते 60 नंतरही स्त्रिया पूर्णपणे स्वस्थ, आत्मविश्वासपूर्ण आणि ऊर्जावान नक्कीच राहू शकतात. यासाठी तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे. जर हे बदल तुम्ही केले तर नक्कीच तुम्ही सदृढ आणि निरोगी राहू शकता आणि तुमचं गर्भाशयही मजबूत राहू शकतं.